नांदेडमध्ये जेवणातून 55 लोकांना विषबाधा झाली आहे। भंडाऱ्याच्या अंबालीमधील ही घटना आहे। तर नायगाव तालुक्यातील लालवंडी गावात हा प्रकार घडलाय। आंबील खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या झाल्या आणि मळमळचा त्रास होऊ लागला। सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। तर नांदेडमध्ये ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी 55 लोकांना विषबाधा झालेली आहे। उन्हाचे दिवस आहे आणि अशामध्ये जेवण हे फ्रेश खाणं गरजेचं असतं। जर जेवण जास्त उशिरापर्यंत ठेवलं तर त्याच्यामध्ये विषबाधा होण्याची शक्यता असते। तर भंडाऱ्याच्या आंबलीमधून ही विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। नायगाव तालुक्यातील लालवंडी गावामध्ये आंबील खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या होऊ लागल्या, मळमळ होऊ लागली। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कमलाकर, काय सांगाल? तब्बल 55 लोकांना विषबाधा झाल्याचं दिसतंय। त्यांची प्रकृती सध्या कशी आहे आणि नेमकी कशामुळे ही विषबाधा झाली? बरोबर। काल सायंकाळच्या वेळेला नायगाव तालुक्यातील लालवंडी नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये आंबील सुद्धा करण्यात केलेली होती आणि गाव जे आहे आणि आजूबाजूचे कृषीतील गाव त्या ठिकाणी जे भंडारा जेवढे आलेले होते त्या दरम्यान झाल्याच्या सर्वजण आपापली सायंकाळी सुमारास विषबाधा झाल्याचं लक्षात आलं। त्यांना मळमळ, उलट्या अशा प्रकार झाले आणि ही लक्षणं लक्षात येतात या सर्व जे पेशंट आहेत या सगळ्यांना नायगावच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। रात्रीतून ही संख्या वाढत गेली। तब्बल जवळ 70 जणांना विषबाधा झालेली आहे। त्या ठिकाणी अमृत चव्हाण यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि आता जे पेशंट आहेत जी आहे ती स्थिर आहे। निश्चितच कमलाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।